अरे हे डॉक्युमेंटरीसाठी रेकॉर्डिंग नाही नाही तिकडं वा हो येऊ नका इकडे चला नाही येऊ नका चला तुम्ही पण वा पाठी माझं डॉक्युमेंटसाठी अहो साहेब पाठीमागं व्हा तुम्ही इकडून करा तिथून करा ना कुठून करू इकडून करा तुम्ही उभं राहिलं की झालं तुम्हाला चला पाठी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सदस्य नोंदणी अभियान चालू केले होते, तेही सार्वजनिक ठिकाणी. त्याचमुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. मुळात जर आरएसएसचा इतिहास पाहिला तर याच आरएसएसने संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल आणलं होते. हे हिंदू कोड बिल महिला समानतेसाठी, महिलेला समान अधिकार मिळवण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी हे बिल आणलं होतं. परंतु याच आरएसएसने या बिलाला विरोध करून दिल्ली येथील रामलीला मैदानावर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 12 डिसेंबर 1949 रोजी पुतळा जाळला होता. हा इतिहास आहे, हे न विसरता कामा नये. दुसरी बाब, अनेक गोष्टी आहेत वादविवाद करणाऱ्या आरएसएसवर, परंतु दुसरी बाब, याच आरएसएसने 52 वर्ष आपला राष्ट्रध्वज तिरंगा त्यांच्या मुख्य कार्यालयावर, नागपूर येथील मुख्य कार्यालयावर रेशीमबाग मध्ये 52 वर्षे तिरंगा झेंडा लावला नाही, फडकवला नाही. याच आरएसएसने आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला आहे. हीच आरएसएस जात ही परंपरेनुसार आलेली आहे असं स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. त्यामुळे आरएसएसचा इतिहास जर पाहिला तर दुसरी बाब अशी आहे की याच आरएसएसवर 3 वेळा केंद्र सरकारने बंदी देखील घातली होती. हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि याच आरएसएसला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी सार्वजनिक ठिकाणी केली म्हणून थांबवलं आणि यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला मागणी करत आहे की आरएसएस राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पथसंचलन करत असते. काल सुद्धा मुंबई येथे त्यांनी घाटकोपर येथे पथसंचलन केलं. हे सगळ्यांना माहीत झालं. याला सुद्धा आंबेडकरी कार्यकर्त्यांनी चांगलाच विरोध केला. परंतु मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरएसएसची संकल्पना आहे हिंदू राष्ट्राची, हिंदुत्वाची, यालाच संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला आहे. हेच आरएसएसच्या पोटात दुखतं. बाबासाहेबांनी स्पष्टपणे पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र देशाला धोका आहे. देशाच्या समता, समानता, बंधुत्व याचा धोका आहे. आणि
याला आंबेडकरी कार्यकर्ते त्याचमुळे RSSला विरोध करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की राज्यामध्ये RSSच्या पत्र संचलनास बंदी आणावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्ष आपणास करत आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.